त्यानंतर त्याने सांगितलं की आपला इंटरपर्सनल रिलेशन्स म्हणजे संबंध, पारस्परिक संबंध फार महत्वाचे आहे. जर तुमचा पारस्परिक संबंध चांगला नसेल तर तुम्ही सुखी राहू शकत नाही. आता पारस्परिक संबंध म्हणजे काय, जसे सगळ्यात आधी आपला आई वडील आहेत. आई वडीलचे आपला कसे संबंध आहे, आपण त्यांना काळजी घेतो का, आपला मुलगा आहे, आपले भाऊ आहे, आपले एक्सटेंडेड फॅमिली आहेत, मामा आहेत, मौसी आहे, हे आहे. तर या लोकांशी जर रिलेशन चांगले नसले किंवा आपण ज्या ठिकाणी राहतो, समजा की तिथे आपले नातेवाईक नाही आहेत पण आपलं शेजारी आहेत, पडोसी आहेत, त्यांची आपलं कसं रिलेशन आहे, आपण मिळतो का, ओकेजन मध्ये मिळतो का, काही फंक्शन होतो त्यामध्ये मिळतो का, कोणाच्या सुखादुःखामध्ये आपण सहभागी होतो का. तर त्यांनी सांगितलं की हा तिसरा फॅक्टर आहे. हे जर नसेल तर आपण सुखी राहू शकत नाही. आणि चौथा त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं की आपला थिंकिंग पॉझिटिव्ह पाहिजे. म्हणजे आमच्या जीवनामध्ये वाईट होणार नाही, आम्हाला सगळं चांगलं होईल आणि आम्ही व्यवस्थित राहणार, छान राहणार, हे आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे. तर त्यांनी हे 4 फॅक्टर आतापर्यंत केलेले आहे. अजून त्यांचं रिसर्च चालू आहे. म्हणजे पहिला आपला झाला की व्यायाम करायला पाहिजे, दुसरा आहे की चांगलं जेवण पाहिजे, तिसरा आपला आहे की इंटरपर्सनल रिलेशनशिप चांगलं पाहिजे आणि चौथा आहे की आपला पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे. तर हे आता आम्ही सुद्धा पोलीस खात्यामध्ये होतो, आपला सुद्धा यामध्ये भरपूर लोक सिनियर सिटीजन आहेत, त्यांना सुद्धा माहीत, सगळ्यांना हे माहीत आहे. पण त्यांनी एक रिसर्चच्या रूपाने, जसे आपल्याकडे सुद्धा कसे आहे, आपल्याकडे योग आहे. आता योग हजारो वर्षापासून आहे. योग म्हणजे काय, आसन प्राणायाम, इथे सुद्धा व्यायाम आहे. म्हणजे आपला पूर्वजांनी सुद्धा बघितलं की आपल्याला याच्याशिवाय काही नाही आहे. आता हा योग जो आहे, ह्याचे जे पूर्ण जर आपण पिक्चर बघितले तर हा पूर्णपणे शरीर आणि मन या दोन्हीचे व्यायाम आहे. आता आपण विपश्यना जर बघितलं, विपश्यनामध्ये काय आहे, आपण 14 दिवसात विपश्यना करतो, ते पूर्ण आपलं मनाला क्लीन करून टाकतो. आपण ध्यानमध्ये गेले, हे केले तर तो सुद्धा मनाचे आसन जर केलं, आपण सूर्यनमस्कार जर 4-5 केले तर घाम फुटतो माणसाला. म्हणजे त्यामुळे आपल्याकडे, आपल्या देशामध्ये सुद्धा व्यायाम बद्दल पूर्वजांनी बघितलं की हे करणं जरुरी आहे. आणि आपल्याकडे जेवणाच आहे, सात्विक फूड आपण घ्यायला पाहिजे, फ्रूट घ्यायला पाहिजे, आपण देवाला चढवतो ते आपलं हे आहे. आणि आपल्याला एक लक्षात येईल की भारतवर्षामध्ये इंटरपर्सनल रिलेशनला जेवढं महत्व दिलेलं आहे तेवढी जगामध्ये कुठेही नाही. जसे आपण बघा, जसे मामा, आपल्याकडे मामा एक शब्द आहे, फुफा शब्द आहे, मोसा शब्द आहे, काका शब्द आहे. हे वेगवेगळे शब्द आहेत कारण की हे वेगवेगळे रिलेशन्स आहेत. हा जो 4 शब्द आहे, मामा, फुफा, काका, मोसा, याला अंग्रेजीमध्ये काय म्हणतो, प्रोडो कोचिंग चालू होतो ना, एकच शब्द आहे अंकल. तेवढे त्यांनी या रिलेशनला जपलंच नाही, पण आपण रिलेशन जपलेलं आहे. प्रत्येकाला वेगवेगळे नाव दिलेलं आहे. आपल्याकडे मौसी आहे, आपल्याकडे मामी आहे, आपल्याकडे काकी आहे, आपल्याकडे बुवा आहे. हे सगळ्यासाठी वेगळेच शब्द आहे, काकी, बुवा, मामी. तिथे फक्त आंटी, एक आंटी. आता आंटी सांगितलं तर कन्फ्युजन होतं, कुठली आंटी, हे बाजूची आंटी की आपल्या आईचे बहिणीचे बहिणी कोण है. तसं ब्रदर इन लॉ, अब ब्रदर इन लॉ ब्रह्मा जी बोले तो क्या अर्थ है, अब ब्रदर इन लॉ कौन सा, अपने वाइफ वाला ब्रदर इन लॉ है कि अपने बहन का शादी वो है. यहाँ पे सबका अलग है. यहाँ पे साड़ा 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 बोल दिए तो कोई कंफ्यूजन नहीं. साला मैंने अपने वाइफ का भाई ही होगा, या अपना बहनों ही बोल दिया तो यहाँ पे हमारे देश में लोगों ने रिलेशन को शुरू से एक्सटेंडेड फैमिली का बहुत कंसेप्ट रहा. और पॉजिटिव थिंकिंग तो है, हम भारतवर्ष में सर्वे भवन्तु सुखिनः, हर एक आदमी सुखी हो, वसुधैव कुटुम्बकम, सर्वम खलु इदं ब्रह्म. ये सब जो है सो, तो ये जो चारों चीज है ना, ये चारों चीज हमारे यहाँ पहले से किसी न किसी रूप में है. और अपनी भारतीय संस्कृति की जो महानता है, भारतीय संस्कृति की जो गरिमा है पूरी, तो अपने को क्या, कैसे किसी रूप में 4 चीज को अपने को अपनाना है. एक व्यायाम अपनाना है, दूसरा अच्छा फूड अपनाना है, तीसरा है इंटरपर्सनल रिलेशंस. जैसे हम लोग यहाँ पे मिलते हैं, यहाँ पे अनेक उत्सव के बहाने मिलते हैं, होली में मिले, शिव जयंती में मिले, अंबेडकर जयंती में मिलेंगे, ऐसे भी हम लोग. तो ये क्या है, इंटरपर्सनल रिलेशन को मजबूत करता है, इससे खुशी होती है. और आप जब देखोगे यहाँ से, आप जैसे मिल के जाओगे ना कुछ फंक्शन के बाद, तो आपको 2 दिन 4 दिन बहुत खुशी रहती है, आपको याद रहता है. जैसे भी मैं चन्ने साहब का बोल रहा था और भांडे साहब का, इन दोनों का होली का वीडियो इतना वायरल हो गया पूरे देश में, ये बोला कि तो
तो ये इंटरपर्सनल रिलेशंस का है, और ऐसे ही हम लोग मिलते रहेंगे, अच्छा काम करते रहेंगे तो पॉजिटिव थिंकिंग होती रहेगी। तो मैं आप सबको शुभेच्छा देता हूँ। और यहाँ पे सबसे आनंद की बात है कि ये कम्युनिटी फीलिंग यहाँ पे सबको हो गई है, और हर एक आदमी आते हैं और ये करते हैं। अगल बगल के लोग भी मेरे पास आते हैं कि सर हमारा भी लोन आप ठीक करा दो जरा। मैं बोले पहले मेरा तो ठीक हो जाने दे यहाँ पे। तो यहाँ पे सब अपने भांडे साहब हैं, जगताप साहब हैं, सब कोई मिश्राम की मैया ताई आहेत, मेसेज पाठवत राहतात आपल्याला, सर हे कामाला सगळं लावतात, सगळे चांगला गोष्ट आहे। आणि आपण हे फिलिंग अजून चांगला पुढे ठेवावं। एकच महत्वाची गोष्ट आहे की आपण एकत्र राहायला पाहिजे, आणि कोणाला दुःख सुख झाला तर सामील व्हायला पाहिजे, भेटला पाहिजे, त्याला हेल्प करायला पाहिजे, मदत करायला पाहिजे। आणि आपल्याला पुढे सुद्धा जगताप साहेबांचे तरी पोहे खायला मिळावं अशी शुभेच्छा देतो। धन्यवाद, थँक्यू।